इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोणकर हे नेहमी कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या वतीने लढा देत असतात। कामगारांना त्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळावा, तसेच त्यांच्या हक्कासाठी ते वेळोवेळी उपोषण करत आपल्या मागण्या या सरकार तसेच पालिका अधिकाऱ्यांसमोर मांडत असतात। आज शिवजयंती असल्याने कायद्याने वागा लोकचळवळीमार्फत उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयातून शिवकल्याण रॅली काढण्यात आली। ही रॅली उल्हासनगर महानगरपालिका ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आली। या रॅलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणाचा विचार मनात ठेवून त्यांची जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली असल्याची माहिती कायद्याने वागा संघटनेचे संस्थापक राज असरोणकर यांनी दिली। तसेच आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज असरोणकर हे संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका आणि महानगरपालिका समोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। त्यासाठी त्यांनी 4 मार्च रोजी नागपुरात विदर्भातील कामगारांची बैठक आयोजित केली आहे। कंत्राटी कामगारांची ठेकेदारांमार्फत होणारी पिळवणूक आणि त्यांना त्यांचे हक्क समजावून सांगण्यासाठी तसेच ते हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी शिवजयंतीचे औचित्य साधून आंदोलन सुरू करणार असल्याचे राज असरोणकर यांनी सांगितले आहे। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिवस आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी राज्यकारभाराची धोरणं राहिलेली आहेत ती नेहमी लोकाभिमुख राहिलेली आहे। त्यांनी सर्वसामान्य जी रयत आहे, जनता आहे आपल्या राज्यातली, तिला डोळ्यासमोर ठेवूनच सगळी धोरणं शेतकऱ्यांपासून व्यापाराची असतील किंवा कुठल्याही प्रकारची महिलांविषयक धोरणं असतील तर ती लोकाभिमुख धोरणं राहिलेली आहेत। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की ज्या वेळेला डच व्यापाऱ्यांनी तिथे बंदरांवरती व्यापाराची परवानगी शिवाजी महाराजांकडे मागितलेली होती, ती परवानगी देत असताना त्यांनी परवानगी दिली, परंतु तो देत असताना त्यांनी एक महत्त्वाची अट त्या व्यापाऱ्यांबरोबरच्या करारामध्ये टाकली होती आणि ती अट ही होती की स्त्री पुरुषांचा कुठल्याही पद्धतीने अपव्यापार करता येणार नाही, त्यांचा गुलाम म्हणून व्यापार करता येणार नाही, त्यांची खरेदी विक्री करता येणार नाही। जवळजवळ 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक राजा हा माणसांचा अपव्यापार होणार नाही, त्यांचा गुलाम म्हणून वापर होणार नाही अशी काळजी घेतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे लोक निवडणुका लढवतात, सत्तेवरती येतात, सरकार चालवतात, आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आपण असं म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये मनुष्यबळ पुरवठा कंत्राटाची जी पद्धत आहे ती गुलामीपेक्षा वेगळी नाही आहे। भारतीय संविधान हे वेठबिगारीला विरोध करतं, वेठबिगारी हा फौजदारी गुन्हा आहे असं भारतीय संविधान म्हणतं, परंतु आजच्या तारखेला कंत्राटी पद्धतीमध्ये अशी परिस्थिती आहे की कंत्राटी पद्धतीत काम करणारी जी लोक आहेत ते एक प्रकारचे शासनमान्य वेठबिगार झालेले आहेत। त्यांचं कुठलाही त्यांच्याकडे नेमणूक पत्र नाही, त्यांना दाद मागण्याची यंत्रणा नाही, त्यांना किती पगार आहे कोणी सांगायला तयार नाही, पगाराची पावती जरी मागितली तरी कंत्राटदार सांगतात की आम्ही उद्यापासून यायचं नाही। तर अशा प्रकारचं एक अराजक असलेलं प्रशासन सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रातली ही परिस्थिती आहे। उल्हासनगर महानगरपालिकेचं प्रकरण इथला हाताळत असताना आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपरिषद आणि महापालिकांमध्ये सुद्धा विदर्भातल्या सगळ्या नगरपरिषदा असतील, यवतमाळ अंबाजोगाई असेल, तुमचं पंढरपूर अक्कलकोट पासून ते देवणी रत्नागिरी कोकणामध्ये, मुंबईला आहे, कल्याण डोंबिवली आहे, अंबरनाथ बदलापूर आहे, या सगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये हॉस्पिटलांमध्ये आमचा फॉलोअप चालू आहे। या सगळ्या ठिकाणी फॉलोअप करत असताना आमच्या लक्षात आलं की नियम, कायदे, शासन आदेश, कुठली ध्येय धोरणं याचं कसलंही पालन ह्या मनुष्यबळ कंत्राटामध्ये होत नाही। हा एक प्रकारचा कंत्राटदार, प्रशासन आणि शासन यांचा मिळून चालू असलेला धंदा आहे फक्त, त्याच्यामध्ये प्रशासन नावाची कुठलीही गोष्ट नाही आहे। याच्यामध्ये नवीन काय करण्याची गरज नाही आहे, शासनाचे आदेश फक्त पाळायचे ते सुद्धा पाळले जात नाहीत। अधिकाऱ्यांना शासनाचं किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचं कुठलंही भय नाही आहे। हे सगळं लक्षात आल्यानंतर याची गरज भासायला लागली की एक राज्यव्यापी आंदोलन उभारण्याची गरज आहे। त्या राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार आजच्या दिवशी आम्ही करतो आहोत। महाराष्ट्राचा दौरा या निमित्ताने सुरू होणार आहे। 4 मार्चला आम्ही नागपूरला चाललोय, जिथे विदर्भातल्या सगळ्या कंत्राटी कामगारांची बैठक त्या ठिकाणी नागपूरला होणार आहे आणि वेगवेगळ्या भागांमध्ये सुद्धा कलेक्टरांच्या कार्यालयासमोर आंदोलनं होतील, धरणी होतील, बेमुदत उपोषणं होतील आणि सरते शेवटी शासनाचे डोळे जर नाही उघडले तर मंत्रालयावर सुद्धा याच्या संदर्भामध्ये धडक दिली जाईल। परंतु हा जो कोणी बेरोजगार युवक आहे त्याच्या शिक्षणाचा ज्या पद्धतीने अपमान होतोय, त्यांना शिकवणाऱ्या त्यांच्या आई वडिलांच्या मेहनतीचा जो इन्सल्ट होतोय, कुचेष्टा केली जाते शासना दरबारी,
ती कुठेतरी थांबली पाहिजे. जे बेरोजगार युवा आहेत त्यांना यथायोग्य सन्मानीय त्यांना पगार मिळालेला पाहिजे. त्यांच्या शिक्षणाची कदर झाली पाहिजे. इतकी माफक अपेक्षा आहे. मला असं वाटतं की सरकारला हे करण्यासारखं आहे. सरकारने याची दखल घेतली पाहिजे. देखिए, कायदे वागा के जो अध्यक्ष है राज असरकर, उन्होंने जो कामगार जो कॉन्ट्रैक्ट पे लिए जाते हैं उनके हित में जो उन्होंने लड़ाई लड़ी और काफ़ी सारे आंदोलन और उपोषण भी किए, अपनी जान भी जोखिम में डाल के, आज उस प्रकार का अभी तक उनको न्याय नहीं मिला। लगभग 90% तक उनको यहाँ पे सफलता मिली है, बाकी जगहों पे अभी और बाकी है, जिसके लिए आज उन्होंने शिव जयंती के ऊपर आंदोलन की जो शुरुआत की है कि ये महाराष्ट्र भर आंदोलन शुरू करेंगे, उसके सपोर्ट में आज हम लोग इनके लिए आए हुए हैं और ये ज़्यादा करके सक्सेस करके ही दम लेंगे, ये हम अपेक्षा करते हैं। धन्यवाद।